चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. समाधानी होण्यासाठी ज्ञानी व्हावं किंवा श्रद्धावान तरी, अशा वचनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण अगदी महिन्याच्या सुरुवातीला 3 तारखेच्या शनिवारी सुरुवात करून ठेवली आहे. फक्त पुढचं व्हायचं होतं, त्याला मध्ये बरेच दिवस सुट्टी पडली. पण बरं आहे, महाराजांच्या उपदेशाचं चिंतनमध्ये आपण केलं त्याबद्दल मी आभारी आहे. चैतन्य उपासनेचं 3 शनिवार चिंतन आपण केलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण आपल्या विषयाकडे जाऊया की समाधानी होण्यासाठी. त्यात आपण होण्यासाठीवर सुरुवातीला खूण केली होती की काही व्हायचं असलं तर सगळे प्रश्न असतात. काहीतरी होण्यातून ध्येय निर्माण आहे माणसाचं. ध्येय निर्माण असलं तर काहीतरी व्हायचं आहे, नाही तर काय व्हायचंच नाही आहे त्याला. मला कुठे जायचंच नसेल तर घराबाहेर पडायचाही प्रश्न येत नाही. ज्याला कुठेतरी जायचं आहे, त्याची जाणीव आहे, किंवा प्राप्तव्य गंतव्य काहीतरी आहे अशी ज्याला जाणीव आहे, त्याला हे सगळे प्रश्न येतात. नाहीतर मग वाहनही नको, रस्ताही नको, तिकीटही नको, काहीच नको. अनेकांची अशी कल्पना असत नाही का, किंवा म्हणत नाहीत का की काय झाला, नोकरी केली, काय ते झालं, पैसे मिळवले, साठवले, मुलं बाळं चालले, शिक्षणं चाललेत, घर बांधून झालं, बंगले झाले, खातोय पितोय, ते महत्त्वाचं. तर असं असतं आणखीन काय करायचं आणि काय करायचं असतं असं वाटतं. बरोबर आहे, त्यांची चूक नाही, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही. पण डबकं आहे हे जर कळलं तर तलावाचा शोध घेण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. त्यासाठी डबकं आहे हे कळावं लागतं, त्याला इलाज नाही. कट्टे कळल्याशिवाय मनुष्याला सरोवराची कल्पना कशी येईल आणि तो कसा जाईल, तलावाची कल्पना कशी येईल. तेव्हा थोडं डोकावून बघायला लागतं. सरोवराचा शोध घ्यायला, नदीचा शोध घ्यायला निदान माणसाने थोडं ग्रंथात डोकावलं तर कळतं की अजून वेगळ्या प्रकारचं जीवन जगता येतं. हे तर जगता येतंच, पण यातून पुन्हा पुढे काहीतरी अजून आहे ज्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. त्याचा शोध आणि त्याची प्राप्ती हे खरं जीवनाचं फलित आहे. हे लक्षात आलं तर मग काहीतरी होण्याचा प्रश्न येतो. काय व्हायचंच नसतं खाता पिता आपण म्हटलं तसंच, राम नाम सत्य आहे ते आणि पुन्हा भेसूर स्वरात म्हणतात जय जय राम. आधीच घाबरलेले असतात. ती एक शंका आहे ती बुवा. तेव्हा काय त्यावेळेला म्हणजे मला वाटतं आप्पा एकदा म्हणाले ते त्यावेळेला का म्हणतात ते काही कळत नाही. म्हणजे आपल्या शंका आली की मला माहिती नाही, म्हणून मला शंका येते मात्र ही की त्याला विचारायला नेताना का म्हणतात असं. म्हणलं हे काय नवीन काढलं तसं नाही, पण असंच नुसतं खातं पितं राहिलं तर शेवटी एवढंच होतं ना, पण काय होतच नाही. तर त्याला उद्देशून म्हणावं तर तो ऐकण्याच्या पलीकडे गेलेला आहे. तर काय उपयोग आहे त्याचा. ते सत्य हे खरं आहे, पण ते जीवन आहे तोपर्यंत सत्य आहे. जीवन गेले काय सत्य आहे आपल्या दृष्टीने त्याच्यातलं, म्हणजे त्याला तो ऐकण्याच्या पलीकडे गेलेला आहे. बाकीच्यांचं म्हणावं तर आता काय ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात खरं सांगायचं तर. म्हणजे कोणाचा उद्देशून म्हणायचं हा प्रश्नच आहे सगळं. पण म्हणतात मात्र माणसं प्रामाणिकपणे त्यावेळेला. तर ते आता वास्तविक बाकीच्या ऐकण्याच्या मनस्थितीत असतात का आपण क्षणभर विचार करू, आपल्याला समजून घ्यायचं तिकडे जाऊच. पण अचानक जो निरोप येतो त्यामुळे ते खरं अस्वस्थ झालेले असतात. त्यांची कामं दिवसभराची गोंधळ झालेला असतो. त्यात आता घड्याळाकडे लक्ष असतं, हे लवकर ओळखतील का करायचा पडेल सगळं खरंच आहे की करायचं त्याला काय करणार. तर त्यामुळं आपल्या कामांचं गोंधळ रजा पडेल का असे विचार मनात येत असतात. बाहेर गारठा फार असला तर वाटेत कुठेतरी चाल थांबला असतं तर झालं असतं असं वाटत असतं. ही वस्तुस्थिती आहे ना. मग त्यावेळेला त्याला हे ओरडण्यात काय अर्थ आहे. ते ओरडतात अशासाठी असं बहुतेक की बरोबर वेळी ते म्हटलं नाही तर चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीनं म्हटलं जातं. बरोबर वेळी जर हेच म्हटलं नाही, हेच रामनाम जर बरोबर वेळी नाही घेतलं तर मग चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीनं ते म्हटलं जातं. तेव्हा निदान जाऊ देत, सुस्वर तरी म्हणावं, निदान चांगल्या स्वरात तरी म्हणावं, एवढंच अपेक्षा करू आपण जाऊ. तेव्हा जर आपल्याला डबक्याची
त्या बाहेर येण्यासाठी सरोवराची, तलावाची वगैरे अशी काही कल्पना मनामध्ये असेल, ग्रंथामध्ये दिलेली आहे, त्याच्यावरून येऊ शकते. तर अशी जर कल्पना आली तर मग शोध सुरू होतो. आता आपण पाहत होतो की समाधानी होण्यासाठी जेव्हा व्हायचं आहे तर ध्येय कळलं, तर समाधानी व्हायचं हेही ध्येय कळलं. समाधानी होण्यापूर्वी माणसाला सुखदुःखाचे टप्पे लागतात असं आपण गेल्याला म्हटलं होतं. तर त्यातलं फक्त 2 मुद्दे सांगतो की माणसाला दुःख दिलंच आहे कशासाठी, मुळासाठी, कशासाठी दिलं आहे मुळामध्ये. हे जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की माणसाला जे दुःख दिलेलं आहे ते कर्मातल्या चुका कळाव्यात आणि सुखाची ओळख व्हावी. म्हणून माणसाला आपण टप्प्याने जाऊ. पहिल्यांदा दुःख का दिले ह्याचा विचार करू. दुःख अशासाठी दिले की कर्मातल्या चुका कळाव्यात. अयशस्वी होतो त्यावेळेला कर्म चुकलेली असतात. ज्यावेळेला आपल्याला अपयश वाटायला येतं, अयशस्वी होतो तेव्हा कर्म चुकलेली असतात, हे सरळ आहे. त्यामुळे कर्मातल्या चुका कळाव्यात आणि सुखाची ओळख व्हावी. अपयशाने जसं चुका कळतात तसं सुखाची ओळख सुद्धा होते. जे सुख जर हवं असेल तर कर्म बरोबर करायला पाहिजेत. मग सुख कशासाठी दिलंय? मग सुख एवढ्यासाठी दिलं की फक्त सुधारावून सुख मिळावं नाही. तर सुख कशासाठी दिलेलं आहे की कर्मांच्या मर्यादा कळाव्यात, यासाठी सुख माणसाला दिलेलं आहे. की कर्म करून जास्तीत जास्त सुखापर्यंत पोचता येतं, त्याच्या पुढे अजून काहीतरी शिल्लक राहतं हे कळावं म्हणून सुख दिलेलं आहे. सुखही आहे तेही वाटायला येतं. तर ते का दिलेलं आहे? तर कर्मांच्या मर्यादा कळाव्यात आणि माणसाला ह्या चक्रातून पलीकडे जे आहे, हे जे कायम टिकणार आहे अशा समाधानाची ओढ लागावी. हे सुख वाटायला येतं. प्रपंचाच्या प्रत्येकाच्या वाट्याला दुःख सुख आलेली आहेत, येत आहेत, येत राहतील, कारण ते त्याचा स्वभाव आहे, त्यानुसार ती येणार. तेव्हा एवढं जर आपल्या लक्षात असेल की सुख आलं तर ती कर्माची मर्यादा कळावी. कर्माने जास्तीत जास्त सुख मिळवता येईल इथपर्यंत जाता येईल. दुःखाचं तर कळलेलंच आहे आपल्याला, पण सुखाचंही कळलं की कर्माच्या मर्यादा कळतात, कारण ते नेहमी अपूर्ण राहतं. काहीही कुठलंही कर्म केलं तरी अपूर्ण राहतं. म्हणून जास्तीत जास्त बरोबर केलं तर जास्तीत जास्त सुख निर्माण करेल, समाधान निर्माण करीत नाही. अगदी चांगला जरी स्वयंपाक झाला आणि पोट भरलं तर त्यावेळेला बरं वाटेल, पण नंतर 2-4 तासांनी भूक लागते. हे सुखाची कल्पना आहे. तेव्हा तिथे थांबायला होतं. लक्षात येतं की हे जर चांगलं केलं तर चांगलं खायला मिळेल, हे बरोबर आहे. तेव्हा सुखाची कल्पना कळली, कर्म बरोबर कशी करायची हे कळलं. मीठ जास्त पडलं तर लगेच दुःख काय ते कळतं, पण हे जर बरोबर घातलं तर छान स्वयंपाक होतो, हेही बरोबर आहे. तर ते जर बरोबर झालं तर काय होईल, तर सुख होईल. पण सुख झाल्याने आता प्रश्न मिटला का उद्यापर्यंत? नाही. 2-4 तासात प्रश्न निर्माण होतो पुन्हा. तेव्हा पुन्हा काय ते पुढे भाजीची व्यवस्था करावी लागते, डब्याची व्यवस्था करावी लागते. यावरून कळतं की हे कळावं आणि असं काही आहे का की जे टिकणार आहे, ते म्हणजे समाधान, त्याची ओढ लागावी. म्हणून माणसाला दुःख दिलं, मग सुख दिलं आणि मग त्यातून समाधानाची ओढ लागावी म्हणून दिलं. तेव्हा आता हे जे समाधानाची ओढ आहे ते होण्यासाठी खरं सांगायचं तर मार्ग पाहिजे काहीतरी. हे आता कळलं की हे व्हायचं आहे, पण हे जर आपल्याला हे जर नाही कळलं तर मनुष्य तेवढ्यातच राहील, सुख आणि दुःख याच्यामध्येच राहील. कधीतरी ह्या कप्प्यात, कधी त्या कप्प्यात, तळ्यात तिथं वाळ्यात, एवढ्यातच राहणार. तर असं राहील हे आपल्या अनुभवावरून आपल्याला सांगता येईल. आपण स्वतःही राहत असतो, कधीतरी राहिलेले असतो, कधी आता बाहेर आलेले असतो. मग बाहेर आल्यावर कळतं की अरे ह्याच्या पुढे आहे. तर बेसावतपणामुळं आपल्याला समाधानाचं ध्येय कळत नाही आणि मग त्यामुळे वळत नाही. असं लक्षात ठेवलं तरी चालेल की बेसावधपणामुळे आपल्याला खरं सांगायचं तर समाधानाचं ध्येय कळत नाही. समाधानाचं ध्येय कळलं तर सुखदुःखाचं महत्त्व आपोआप कमी येतं आणि मग त्याला द्यायचं तेवढी मूल्य दिलं जातं. तर यासाठी मग ते शेवटी अभंग आहेत ना, व्यर्थ प्रपंच हा केला शेवटी वाया गेला. गेल्या आपण म्हणलो होतो रे सोनार, व्यर्थ प्रपंच हा केला शेवटी वाया गेला. हे का म्हणलं तर शेवटी तिथे जाऊन तो अनुभव प्रत्येकाला कुठल्या तरी टप्प्यावर मनाच्या, आपल्या वयाच्या, सत्तेच्या, कशाच्या असेल त्याच्या शेवटच्या टप्प्यावर कुठेतरी हा अनुभव माणसाला येईल. तो त्याच्या मनाशी येतो. कोणी बोलतो, कोणाचा दिसतो, कोणाचा दिसत नाही, कोणी बोलतो, कोणी सांगतो, कोणी न सांगतो, पण शेवटी तो अनुभव त्याला येतो. व्यर्थ प्रपंच हा केला अवघा शेवटी वाया गेला. तेव्हा हे जर नाही झालं तर समाधानाकडे मनुष्य जात नाही. म्हणून समाधानाची ओळख आणि ध्येय लवकर ठरेल तेवढं चांगलं. आता याच्यात जगाला आपण नीट ओळखत नाही म्हणून आपल्याला समाधानाची ओढ लागत नाही. हे खरं कारण आणखीन एक आहे की जगाला ज्याने नीट ओळखलेलं आहे, काही सगळं जग ओळखता येईल असं नाही, पण स्वभाव कळतील जगाचे काय ते, जगाचे सर्वसाधारण.
सर्वसाधारण जगाचा स्वभाव हा आपल्या स्वभावापेक्षा फारसा वेगळा नसतो. हे पण लक्षात ठेवायला लागतात. यू आर दी वर्ल्ड, कृष्णमूर्ती जे म्हणायचे ना ते बरोबर आहे. आपण जशा पद्धतीनं आर्ग्युमेंट्स करतो तसं, जसं ध्वनीचं नातं आहे, ध्वनी करावा तसा प्रतिध्वनी ऐकू येतो, तसंच जगामध्ये चाललेलं आहे. पण निदान जगाचा स्वभाव लवकर कळतो, आपला स्वतःचा कळायला जरा वेळ लागतो. कारण लोकांचे चेहरे जितक्या चटकन माणसाला दिसतात तितका स्वतःचा चेहरा चटकन दिसत नाही. तसंच आहे हे सगळं. त्यामुळे जगाचा स्वभाव जरी समजला तरी कळेल, त्यावरनं स्वतःचा कळेल आणि त्यावरनं खरं समाधान काय आहे तिकडे मनुष्य वळू शकेल. तेव्हा जगाचा स्वभाव कसे, फार तर एक छोटं उदाहरण सांगतो आपल्याला. एखाद्याला यात्रेला आपल्याबरोबर घेऊन जा, जे जातातच बरेच लोक घेऊन. कोणीतरी बरोबर असल्याशिवाय यात्रेला जाण्याचं ते मजा वाटत नाही, कारण सोबत पाहिजे असं वाटतं. का तिथे सुद्धा प्रपंच बरोबर न्यायचा असतो असं थोडक्यात म्हणू आपण. तर एखाद्याला यात्रेला नेलं तर समजा त्याला अगदी सुखरूप सांभाळून आपण घरी आणलं तर तो म्हणतो मी यात्रा करून आलो. आणि जर का समजा यात्रेत कुठं काहीतरी झालं, अपघात झाला, हातपाय मोडला, यांनी मला यात्रेला भर घातली म्हणून जगाचा स्वभाव कळावा म्हणून एक छोटं उदाहरण सांगितलं आपल्याला. बाकीचे उदाहरणं 100 आहेत. कसं असतं बघा, यात्रेला जर सुखरूप जाऊन परत आला तर मी करून आलो म्हणतो, आणि यांनी केलं. आणि जर का समजा काहीतरी हातपाय मोडला, कुठं काहीतरी झालं, का यांनी केलेलं नाही, पण तसं जर झालं तर मात्र लगेच म्हणतो की यांनी भरलं घातलं, माझं खरं जायचा विचार नव्हता. मग सगळं पुढचं जायचा विचार नव्हता, पैसे नव्हते, मी गोळा करून भरले, मग सगळं सांगतो आणि म्हणतो यांनी नेलं म्हणून मी गेलो. तर हे साधारण आपल्याला जगाचा स्वभाव कळला की किती कशाला काय द्यावं महत्त्व हे लक्षात येतं, आणि मूल्य ठरलं की पुढचं ध्येय ठरतं. तेव्हा ध्येय आणि समाधान ओळखण्यात अर्लियर द बेटर. जितकं लवकर ठरेल तेवढं चांगलं. ते 17व्या वर्षी ठरलं तरी चालतं आणि 15व्या वर्षी ठरलं तरी चालतं. जितकं लवकर ठरेल तेवढं चांगलं, की हे ध्येय अर्लियर द बेटर एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता इथे प्रश्न आहे तो मार्गांचा आहे. तर टप्प्याने आपण पाहू. आता इथे 2 मार्गांचे सूचित केलेले आहे. तर गेल्या वेळेला आपण शेवटचं वाक्य असं बोललो होतो माझ्या आठवणीप्रमाणे की हे 2 किंवा आहे. तर ज्ञानी व्हावं किंवा श्रद्धावान तरी. तेव्हा यातलं एकच माणसाला शक्य आहे आणि दोन्ही पर्याय आहेत असं वाटतं. तर पर्याय नाही, ते पूरक आहेत. ते कसे आहेत ते आपण यावेळेला बघूया असं तेव्हा म्हटलं होतं. तो योग आला म्हणून आज आपण ते पाहू की मार्ग पर्यायी नाही आहेत किंवा आहे अशा अर्थाने म्हटलेलं नाही, ते पूरक आहेत. जो ते मार्गच म्हणजे 2 कारणांनी पूरक आहेत. एक व्यक्तीच्या ठेवणीप्रमाणे सुद्धा ते पूरक आहेत. ज्ञानी हाही श्रद्धावान असू शकतो, श्रद्धावानही ज्ञानी असू शकतो. श्रद्धेची बैठक आहे, ज्ञानाची पण बैठक आहे, असंही असू शकतं. व्यक्तीची मनाची ठेवण आणि मार्ग जे मुळात आहेत ते श्रद्धेला ज्ञानपूरक आहे, ज्ञानाला श्रद्धापूरक आहे. ज्या अर्थाने ज्ञान आपण म्हणतोय ते ते आता काय आहे ते आपण आणखीन स्पष्ट पाहूच. पण हे दोन्ही पूरक आहेत एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर आता श्रद्धा ही काय स्वरूप आहे तिचं, सोप्या शब्दात आपण लक्षात घेऊ. जवळजवळ सगळ्यांना हे माहिती असतं, पण तरीसुद्धा समजून घेण्यापुरतं उजळणी म्हणून म्हणा. कधी ना कधीतरी मला सत्यवस्तू कळेल. कधी ना कधीतरी मला सत्यवस्तू काय आहे ते कळेल. जगामध्ये सर्वात शेवटी सत्यमेव जयते आपण ते तेवढ्यासाठी लावले. तर ते उपनिषदाचं वचन आहे आणि ते तेवढ्यासाठी लावले की हे सर्वात मोठं ध्येय आहे. याच्या पलीकडे परमेश्वर नाही. परमेश्वराचं स्वरूप सत्यम ज्ञानम अनंतम जसं म्हणलेलं आहे, तर त्यात सत्याचा समावेश आहे. तर ते हे सत्य आहे. तर ते एवढं एक फक्त सिद्ध करत जाता येतं. आपण सबंध जे न्याय व्यवस्था केली ती सत्य सिद्ध करण्यासाठी केली आहे ना. म्हणजे शेवटी कुठल्याही व्यवस्थेमध्ये शेवटी सत्यापर्यंत जावं लागतं. तर आपली ओळख सुद्धा सत्य स्वरूपाची लागते. शेवटी आपल्याला वाटेतली सगळी दूर करावी लागते. मूळ झरा कुठे आहे, जिथे पाणी मूळ निर्माण होतं तिथेपर्यंत जावं लागतं. तसं हे आहे. तर ते श्रद्धेचं स्वरूप काय, तर कधी ना कधीतरी मला सत्यवस्तू कळेल आणि ती प्राप्त होईल याची खात्री बाळगून निश्चिंतपणे आपली स्वतःची कर्तव्य आचरणं म्हणजे श्रद्धा आहे. आपली स्वतःची कर्तव्य, त्याला स्वधर्माचरण असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतील. आपल्याला धर्माने जरा घोटाळा होतो, तसं व्हायचं कारण नाही खरं म्हणजे, पण तरीसुद्धा झालेलं आहे. थोडा त्या नावाने थोडासा घोटाळा होतो म्हणून स्वकर्तव्याचरण म्हणावं चालेल, तरी चालेल. कारण स्वधर्मामध्ये तेच म्हणायचे, स्वतःचा धर्म स्वतःचं कर्तव्य. धर्म तरी कर्तव्यच सांगतो शेवटी, पण तरीसुद्धा त्याचे तोंडावळे वेगवेगळे असल्यामुळं घोटाळा होईल एखाद्या वेळेला. म्हणून कर्तव्य धरू आपण. तर स्वतःच्या कर्तव्याचं आचरण निश्चिंतपणे करणं, संभ्रमात किंवा ह्याच्यात नाही राहून, अस्वस्थ राहून नाही, निश्चिंतपणे करणं. तर ही श्रद्धा आहे. कधी ना कधीतरी मला सत्यवस्तू कळेल आणि ती मिळेल याची खात्री बाळगून. श्रद्धावान माणसाला याची खात्री असते. श्रद्धा ज्याची आहे त्याला खात्री आहे ती भगवंत असेल, सत्यवस्तू काय असेल ती असेल, ती जी आहे ती आत्मस्वरूप असेल, सत्य असेल, ते मला
ते नक्की कळेल, ते मिळेल याची खात्री मला आहे आणि मी काम करतोय. मी नुसतं कधीतरी मिळेल म्हणून मी निवांत पडून राहिलेलो नाही. मी माझं रोजचं काम जे वाटायला आलेले आहे ते निश्चिंतपणे करतोय. त्यामुळे माझ्या कामामध्ये अस्वस्थ नाही. श्रद्धावान मनुष्य असेल तर तो अस्वस्थ असायचं काही कारण नाही, कारण त्याच्याकडे श्रद्धा असल्यामुळं अंतिम गोष्टीवरच त्याचा विश्वास आहे. त्यामुळे मधल्या गोष्टींचा त्याचा तो डळमळत नाही. त्यामुळे जर डळमळलं तर श्रद्धा थोडी कमी पडली समजायला हरकत नाही. जे श्रद्धेच्या व्याख्यात ते नाही बसलं. तेव्हा श्रद्धा कुणावर असावी, व्यक्ती असावी, सत्ता असावी, ईश्वर असावा का काय असावं, हे ऑप्शन्स आहेत. काही असलं तरी श्रद्धा शेवटी समाधान खेचून आणते, एवढं लक्षात ठेवा. श्रद्धा जर असेल तर ती समाधान खेचून आणते आपल्याकडे. पण श्रद्धा पाहिजे तेवढी आहे, ती असली तर समाधान खेचून आणेल. ज्ञानाची गंमत कशी आहे की प्रत्येक जगातली वस्तू मी घेईन, पारखेन, असत्य ठरेल ती टाकीन आणि सत्य असेल ती स्वीकारेन. असं करत ज्ञानी उलगडत चाललेला आहे. तो तिकडे विश्वास ठेवून स्वतःची कर्म करतोय. श्रद्धावान माणूस आहे तो, त्याचे स्वतःच्या त्या पारखीत पडलेला नाही आहे. तो त्याची स्वतः कर्तव्य करतो आणि त्याला खात्री आहे की ते मिळणार आहे. इकडे असं आहे ज्ञानी माणसाचं की तो प्रत्येक ज्ञानाचीच त्याची खेच असल्यामुळं, ठेवण तशी असल्यामुळं त्याला असं वाटतं की याचा मी सगळ्याची पारख करीन, असत्य आहे ते टाकेन, सत्य आहे ते स्वीकारीन आणि शेवटी शाश्वत किंवा पूर्ण सत्यज्ञान होईपर्यंत मी माझा प्रवास चालू ठेवेन. अशी एखाद्याची जर ठेवण असेल तर त्याला ज्ञानाची ठेवण म्हणू. तो ज्ञानाचा मार्ग आहे. आता त्या मार्गाने शेवटी शाश्वत आणि पूर्ण गोष्ट सापडल्यामुळे समाधान मिळतं. कारण समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव आहे, अपूर्णत्वाचा असमाधान हा स्वभाव आहे. प्रपंच अपूर्ण आहे म्हणून असमाधान होतं. तर तिथे समाधान शक्यता नाही आहे, सुखाची शक्यता आहे, ते आपल्याला अनुभव आहे. दुःखाचा तर अनुभव त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्याची काही काळजी नाही, ते ती मिळतच आहे, सुखही मिळत आहे. पण ते अपूर्ण असल्यामुळे त्याच्यात समाधान नाही हे आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत जाणवत राहील. तेव्हा हे लक्षात ठेवायला हरकत नाही की ज्ञानामध्ये पूर्णता येते, शाश्वताचं ज्ञान होतं त्यावेळेला माणसाला पूर्णता येते आणि पूर्णतेमुळे समाधान येतं. तेव्हा हाही मार्ग शेवटी तिथपर्यंत जातो. फरक मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढाच आहे की श्रद्धा समाधान खेचून आणते आणि ज्ञानी समाधानापर्यंत प्रवास करून पोचतो. सोपे फरक लक्षात ठेवायचे असेल तर असेल. म्हणलं तर हे सगळं कॉम्प्लिमेंटरी काम आहे, जसं काही फार फरक आहे वेगळं असं नाही, पण थोडे तोंडावळे आणि मार्गाच्या मध्ये भेद वाटतो. हरकत नाही, आपल्याला समजून घेतला समोर असला तरी हरकत नाही. तर समाधान श्रद्धेचा मनुष्य आहे तो समाधान खेचून आणतो, त्याच्याकडे समाधानाला यावंच लागतं. कारण त्याने श्रद्धा ठेवलेली आहे आणि त्याचा खात्री आहे त्याला की कधीतरी महाराज मला भेटणार, कधीतरी मला हे होणार, कधीतरी असं होणार, ही त्याची खात्री आहे. त्याला सत्यात साक्षात्कार होणार ही त्याची खात्री आहे. त्या खात्रीनं तो आजचं कर्तव्य करतोय तर त्यांना येणं भाग आहे. तिथे ज्ञानी मनुष्य पारखत चाललेला आहे, त्यामुळे तो कधीतरी अशाश्वत टाकीत शेवटी शाश्वतापर्यंत जाईल आणि पूर्ण होईल. त्यामुळे हा समाधानापर्यंत जातो आणि तो समाधान खेचून आणतो. एवढा दोनमध्ये श्रद्धावान आणि ज्ञानी माणसामध्ये फरक. आता अडचण काय आहे ह्याच्यामध्ये, हे सगळं सोपं आहे समजायला, पण अडचण अशी आहे की ते मिळेल अशी खात्री बाळगून काम करता येत नाही. ही अडचण आहे. सारखं मिळेल की नाही चिंता वाटते, त्यामुळे श्रद्धा डळमळते सारखी. तेव्हा श्रद्धामध्ये अडचण ही आहे की आपल्याला ते होईल का नाही ह्याची एक काळजी वाटते. महाराजांना सगळं सांगून आलोय खरं, पण लक्षात राहील की नाही, करतील की नाही, म्हणजे आणि खूप लोक येतात ना, त्यामुळे एखाद्या वेळेला काम लक्षात राहतं नाही राहतं, बरं आपण सारखे काही समोर दिसत नाही, त्यामुळे त्यांना ते कसं आठवेल वगैरे असं काहीतरी होईल की काय असं वाटत राहतं. किंवा अडचण समोर आली तर असं वाटतं की आता ही अडचण एवढी आहे आणि महाराज तिकडं, स्वामी असतील तर तिकडं गडावर, आणि हे आता इथलं घरातलं हे आता सुटायचं कसं काय असं वाटतं. तर त्यांचं रीच आपल्याला माहिती नाही, त्यामुळे तसं होतं. श्रद्धेमध्ये रीच काय आहे याची कल्पना असते. रीच तुमच्या अंतर्यामात असल्यामुळं की नाही. शेवटी भीमरूपी म्हटलं तरी शेवटी अंतरात्मा दर्शन हे दोषण असती ना, रामरूपी पण अंतरात्मा ना, त्यामुळे अंतरात्म्याच्या दर्शनाने दोष नसतात हे आहे ना शेवटी. त्यामुळे तिथे जर तो निर्दोष स्वरूपात जर अंतरात्मा आहे तर त्याची कनेक्टिव्हिटी तिथं आहेच. त्यामुळे तुम्ही रामाला जे गेला तो इथून किंवा काय अगदी बद्रीनाथला गेला असेल, काय केदारनाथला गेला असेल, तरी तिथला तो परमात्मा इथे त्याचं संबंध आहे ना त्याचा. त्यामुळे त्याला ही अडचण नाही आहे. मला जी वाटते अंतराची वाटते, लक्ष देईल की नाही वाटते, लक्षात राहील की नाही वाटते, हे सगळ्या अडचणी त्याला नाही आहेत. तर ती श्रद्धा तशा अर्थाने ठेवता येत नाही. त्यामुळे खात्री बाळगून निश्चिंतपणे काम करणं हे जरी व्याख्यात सोपं असलं तरी प्रत्यक्षात अवघड जातं, म्हणून श्रद्धेचा मार्ग अवघड जातो. आणि ते करण्याचे जे प्रयत्न आहेत सायास आहेत. इकडे ज्ञानामध्ये कष्ट आहेत खूप, कारण ज्ञान वाटतं अशी ज्ञान गोष्ट सोपी नाही. कारण ज्ञानामध्ये तुम्हाला जी गोष्ट असत्य दिसते ती टाकून द्यावी लागते.
जी गोष्ट कळली की ही खोटी आहे तर ती टाकावी लागते, तर ती टाकण्याचं धाडस होत नाही. कळली आणि असत्य आहे कळलं तरीसुद्धा ते ठेवावं असं वाटतं किंवा त्याच्याप्रमाणे जावं असं वाटतं. याचं उदाहरणाने म्हणजे आणखीन व्यवस्थित स्पष्ट होईल. तर जगाचं ज्ञान किंवा प्रपंचाचं ज्ञान, ज्ञानाच्या बाबतीत कधीही अपूर्ण असल्यामुळं वाटेत सगळं प्रपंचाचं ज्ञान आहे. तुम्ही वस्तू घेणार, पारखणार, सत्य असत्य ठरवणार आणि पुढे जाणार, म्हणजे वस्तूच ना शेवटी. तेव्हा वस्तूपासून मनुष्य सुरुवात करतो. आपल्याकडची जी सगळी शास्त्र झाली ती वेगवेगळे विषय घेतात शास्त्रांचे आणि तपासतात. काय प्राणीशास्त्र आहे, काय रसायन आहे, आमका आहे तमका आहे, अशी घेतात आणि ते पाहतात. ह्याच्यात ते सिद्धांत मांडत जातात. असंच ठरलं खोटं आहे म्हटलं की पुढचा मांडला, त्याच्या पुढचं असे करत ते चाललेले आहेत. पण शेवटी हे सगळं जगातलंच आहे, तर जगच मुळात अपूर्ण आहे. त्यामुळे ह्याचा जर शेवट तुम्ही गाठला तर तुम्ही पुन्हा अपूर्णाचं शेवटचं टोक गाठलं एवढंच होईल. मग अपूर्णाचं शेवटचं टोक गाठून शेवटी असमाधानच होईल. त्या तिथे समाधान मिळणार नाही, इथपर्यंत सायास करावे लागतात. त्यामुळे पुन्हा शेवटी या अपूर्णाच्या वाटेवर समाधान मिळत नाही. आणि श्रद्धाहीन जर मनुष्य झाला तर सतत संशय आणि ज्ञानाला काय वाटतं, मी ज्ञानी आहे त्यामुळे श्रद्धेचा माझा काय संबंध आहे, श्रद्धा ठेवायची मला काही गरज नाही, मी सगळं पारखून घेतो, मी अमुक करतो तमुक करतो. त्यामुळे श्रद्धेची जी एक खात्री आणि संशयता असते ती त्याच्या ठिकाणी नाही. त्यामुळे सारखा संदेह राहतो मनामध्ये. ज्ञानाचं दुसरी बाजू आहे की त्याच्यामध्ये सारखी शंका व्यक्त करावी लागते. त्याच्याशिवाय ज्ञान पुढे जात नाही. हा सिद्धांत बरोबर आहे की नाही, हे म्हणणं बरोबर आहे की नाही, ही वस्तू सत्य आहे की नाही, हे सारखं पारखत राहावं लागतं. त्यामुळे त्याच्यावर शंका घेतल्याशिवाय ते पारखता येत नाही. शंका नाही आली तर ते सत्य म्हणून मान्य करावं लागतं. बरोबर, ते सत्य ठरत नाही, त्यामुळे ते असत्य आहे मान्य करावं लागतं. त्यामुळे सारखी त्याच्याबद्दल संदेह आणि शंका राहिल्यामुळे एक अपूर्णता राहते आणि त्यामुळे असमाधान येतं. म्हणून ज्ञानाच्या क्षेत्रात असलेली अनेक माणसं असमाधानी असतात. त्याचं कारण हे की ज्ञान आहे पण समाधान नाही. महाराज म्हणले ना, विद्वत्तेचं सुख फार थोड्यानं असतं. तेच ते विद्वत्ता असते पण त्याचं सुख जे असतं, म्हणजे ज्याला समाधान म्हणायचं महाराजांचं, ते फार थोड्यानं असतं. विद्वत्ता येते, त्याचं काय फार मोठं काम नाही, तर ते होऊ शकतं पण समाधान नाही मिळत. तर हे जे म्हणाले महाराज ते अर्थाने, कारण ह्याचंच की ज्ञानाचं जे आत्ताचे आपलं काम चालू आहे ते सगळं आपल्या ह्या प्रपंच ज्ञानामध्ये चालले, ह्या सगळ्या जगाच्या ज्ञानामध्ये चालले. ते सारखं बदलत आहे. अडचण ती आहे की सारखं ते बदलत आहे. ह्या दोन गोष्टी बदलतात. एक ज्ञानाची विषय बदलतो आणि ज्ञान घेणारा बदलतो. हे दोन गोष्टीचं बदलायला लागल्या. समजा एखाद्याचा फोटो घ्यायचा आहे तर तो माणूस ज्याचा फोटो घ्यायचा आहे तोही हलतोय आणि जो फोटो घेणार आहे तोही हलतोय. आता समजा तो फोटो निघायचा जातो, याचा साधा फोटो नाही काढतायत आपल्याला. आपण त्यांना म्हणतो ना, अहो शांत बसन जरा, म्हणजे हसा वगैरे ते नंतर सांगतो आपण, पण तरीसुद्धा आधी तो बसला तर पाहिजे जागेवर, तर तो हसेल तर मग फोटो काढू. तर असं काहीतरी असतं. तर तसं त्यांना आता ते म्हणावं लागतं की तुम्ही आता हसा, म्हणजे तो शांत झाल्यानंतर मग त्यालाही सांगतात. आता तो सारखं जर बदलत राहिला, समजा तो हलतच राहिला तर त्याचा फोटोने ते चित्र हलतं. तर तसं संदेह ज्ञानामध्ये कायम राहतो. त्यामुळे अनिश्चितता राहते ह्या ज्ञानामध्ये. त्याचं कारण हे फोटोसारखं आहे. आता फोटो घेणाऱ्याचा तुझा हात हलतो, समजा त्याचा हात हल्ला, तो कॅमेरा हल्ला, फोटो घेणारा म्हणजे आपल्या दृष्टीने कॅमेरा म्हणा किंवा तो कॅमेरामन म्हणा, काय सारखंच दोन्ही. तर ते जर हल्लं तर तरी चित्र हलतं. तो बिचारा अगदी शांत, अगदी ध्यान लावून बसला, अगदी मस्त, काही इकडे तिकडे अजिबात मिलीमीटर सुद्धा होत नाही. चेहऱ्यावर सांगितलं तेवढं हास्य त्याने आणलेलं आहे. एरवी त्याला ते शक्य नाही पण त्यावेळेपुरतं आणलेलं आहे. तर ते आणलेलं आहे आणि हे सगळं झालं पण हाच हलतोय, तर मग आता ते फोटो नाही मिळणार. म्हणजे हे साध्या ज्ञानाची अवस्था आहे. आपल्या लक्षात आले असेल की हे ज्ञान असं आहे. म्हणून आपल्याकडे तत्वज्ञानामध्ये म्हणतात की त्याच नदीत तोच माणूस पुन्हा उतरणं शक्य नाही. असं आपण मागे एकदा पाहिलं होतं, त्याच नदीत तोच माणूस पुन्हा उतरणं शक्य नाही. आपल्याला तर हे बोलता बोलता सुद्धा शक्य वाटत नाही. काय होती नदीत तोच माणूस उतरते परत एकदा, त्यात काय होते एवढं. पण तोपर्यंत पाणी बदललेलं आहे, तोपर्यंत तुम्ही बदललेले आहात. त्याच नदीत तोच माणूस पुन्हा तसंच कसा उतरू शकेल, हे शक्य नाही. त्यामुळे इतकी अनिश्चितता आहे ज्ञानाच्या बाबतीत. आपण ज्ञान म्हणतो पण इतकी सोपी गोष्ट नाही की ज्ञान ही अत्यंत अनिश्चित गोष्ट आहे. कारण ते निघून गेलेले पाणी, तुम्ही ज्यात उतरला होता त्यात जरी 5 मिनिटांनी तुम्ही उतरायचं ठरवलं तरी पाणी कुठल्या कुठे गेलेलं असतं. तुमच्या समोर आलेलं पाणी नवीन आहे. तुम्ही जे असता ते तुमची भूमिका बाहेर गेल्यानंतर विचार जे असतील तेच कायम असतील. पुन्हा उतरताना तोच विचार तुमच्या मनामध्ये असेल, तुम्ही तसेच असाल असं नाही. प्रत्येक क्षणाला पेशी आणि याची रचना सारखी बदलते. सतत तिथे जन्ममृत्यू सुरू आहे, आत आपल्या या पेशींचे जन्ममृत्यू चालू आहेत. त्यामुळे सतत शरीर बदलतं, त्यामुळे तेच शरीर पुन्हा नाही आहे. तर अशा अवस्थेत मनस्थिती तशी नाही, शरीर तसं नाही. अशा अवस्थेत तोच मनुष्य त्याच ठिकाणी कसा उतरणार, तशी इतकी अनिश्चितता ज्ञानाला आहे. म्हणजे ज्ञानाची काय ती स्थिती आपल्या लक्षात आली. त्यामुळं आता काय सांगू, आपल्याला मागे एकदा आपण वाचलं असेल तर जगाच्या ज्ञानामध्ये समाधान शोधणं म्हणजे काय आहे ह्याची
कल्पना जर यायची असेल म्हणून मोठमोठे शास्त्रज्ञ असतात, अगदी समाजशास्त्रज्ञांपासून अगदी वैज्ञानिक शास्त्रज्ञांपर्यंत सर्व. ते समाधानी असतीलच असं नसतं. जर समाधान असेल तर त्यांना काहीतरी वेगळा मार्ग त्यांनी चोखाळला असला पाहिजे. ते श्रद्धावान असतील, त्यांनी परोक्ष ज्ञान मिळवलं असेल, अपरोक्ष ज्ञान मिळवलं असेल, असं असेल. अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती असेल म्हणून पण त्या शास्त्रांनाही समाधानी झालेले असं आपल्या लक्षात येईल. कितीही मोठा शास्त्रज्ञ झाला तरी सुद्धा समाधानाच्या बाबतीत तो अत्यंत दरिद्री असू शकतो, म्हणजे असतो, बरेच वेळेला असतो. याचं कारण हे आहे की ते जगाचं ज्ञान असतं, ते पुरे पडत नाही, ते नेहमी अपूर्ण राहतं. आणि त्याची अवस्था कशी आहे, आपल्याकडे मागे दुष्काळाच्या छावण्या पडल्या 5-7 वर्षापूर्वी, आपल्याला माहिती असेल. छावण्यांना मदत देण्याची मोठी व्यवस्था झाली, ही आपल्याला माहिती असेल. ती मदत जिथून निघाली तिथून ती झिरपत इथपर्यंत पोचेपर्यंत पूर आलेले होते इकडे. आपल्याला माहिती असेल होते ही अवस्था ज्ञानाची आहे आणि याच्या पलीकडे काय होणार नाही एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तेव्हा अशा अवस्थेचं हे ज्ञानाचं स्वरूप आहे. त्यामुळे जगाच्या ज्ञानात आपल्याला समाधान मिळणार नाही. म्हणून महाराज म्हणायचे जगाच्या ज्ञानाने मनुष्य समाधानी कधी होणार नाही, हे लक्षात ठेवा. तेव्हा त्यासाठी वेगळ्या ज्ञानाची कास धरणं जरूर आहे, जे इथं ज्ञानी व्हावं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडे सत्यवस्तू आहे, हे असत्याचं आणि सतत बदलणाऱ्या जगाचं ज्ञान आहे. त्याच्या पलीकडे जे ज्ञान आहे त्याची जर आपल्याला काही ओळख झाली तर ती आपल्याला कुठे होईल, संतांच्याकडे होऊ शकेल किंवा सद्ग्रंथांच्यामध्ये होऊ शकेल. तर त्याच्यातून ओळख झाली तर आपल्याला काहीतरी खऱ्या ज्ञानाची कल्पना येऊ शकेल. तेव्हा ज्ञानामध्ये आता उदाहरणार्थ प्रपंचाचं ज्ञान आहे, सतत अनिश्चित आणि सतत अपूर्ण आहे. म्हणून साधा स्वयंपाकसुद्धा आपण खात्रीने सांगू शकत नाही की अमुक वस्तू अमुकच चवीची मी करू शकेन. थोडं मागे पुढे होईल, तसं करण्याचा प्रयत्न करतो असं म्हणू शकतो, पण ते बदलत असतं सारखं. त्यामुळे तशी अवस्था आपल्या ह्या ज्ञानाची असते. त्यामुळे या ज्ञानात समाधान नाही, त्याच्या पलीकडे काहीतरी ज्ञान आहे, तिथे जावं लागतं की जे बदलत नाही. आत्मज्ञान तेव्हापासून तसंच आहे. जिथे उपनिषदाने अनुभव घेतला ऋषींनी तिथे तोच होता, मध्ये शंकराचार्य आले तरी तोच होता, बुद्ध आले तरी तोच होता, हे सगळे आले तरी आत्मज्ञानाचा अनुभव तोच आहे आणि त्या ज्ञानामध्ये काही फरक पडलेला नाही. तिथे तुम्हाला काहीतरी या ज्याचं समाधान आहे असं ज्ञान मिळण्याची शक्यता आहे. तर ते ज्ञान मिळवलं तर हे होऊ शकेल. आणि श्रद्धेमध्ये आपण मगाशी म्हटलं किंवा आता ज्ञानाच्या मध्ये सुद्धा असत्य वस्तू ठरलं तर असत्य म्हणून टाकावी लागते. ते असत्य आहे ना, ते ज्ञान टाकावं लागतं. आपल्याकडे जुने सिद्धांत बाळगता येत नाहीत आपल्याला, त्याच्या पुढचा सिद्धांत निर्माण झालेला असतो शास्त्रामध्ये सुद्धा. तर हे आपल्याला टेक्स्टबुकं बदलावी लागतात. त्याचं कारण ते आहे की ते ज्ञान जुनं होतं, मग पुन्हा नवीन, हे प्रपंचाच्या ज्ञानाचं झालं. तर तसं सारखं करीत राहावं लागतं. तसं इथे असत्य वस्तू दिसली की ती टाकावी लागते. ते ज्ञान आपण जे मिळवतो ते मिळवताना ह्या असत्य वस्तू ह्या टाकण्याचं जे काम आहे ते जमत नाही. तिथे लोभ किंवा आपली आसक्ती आड येते आणि त्या टाकता येत नाहीत. म्हणून जे सत्पुरुष आहेत, बाईला गेली देवे माया सोडवेली असं जे म्हणाले, ते किती कठीण असेल याची कल्पना बघा. की अशा तऱ्हेनं माझ्या मागची माया सुटली असा त्यांनी त्याचा अर्थ घेऊन ते पुढे जाऊ शकले. ही किती मोठी गोष्ट असेल. आपल्याला साधी वस्तू पडली एखादी कुठे, पेन देतात माणसं सही करायला, तो जीव तिथे अडकला असतो, तो सही करून परत मला देईल का खिशाला लावून निघून जाईल असं वाटत राहतं सारखं. इतकी आता पेन ते काय, ह्याची इस्टेट किती, त्याच्यामध्ये असली 1000 काय 10,000 पेने येतील, पण त्याच्यातला जीव जात नाही बाजूला. ते असं वाटतं की हा विसरेल, वळेल की काय. वळला तर आपण समोर तिकडून जाऊन उभं राहावं, म्हणजे त्याला आठवण होईल की माझं पेन आहे असं तर देईल असं वाटत राहतं की नाही. म्हणजे वस्तू असत्य आहे माहिती मला. आता माझ्या हातून सुद्धा पडतं, हरवतं, मोडतं, सगळं होतं, ते संपतं, ते रिफिल संपतं, ते सगळं माहिती आहे आपल्याला. पण तरी सुद्धा त्याच्यातले जीव आपल्याला काढून घेता येत नाही. तर त्यांनी जे ज्ञान, सत्य ज्ञान मिळवलं, त्यासाठी त्यांना जी बैठक लागली, ती बैठक काय स्वरूपाची होती ह्याची कल्पना यावी म्हणून मी आपल्याला मुद्दाम तुकोबांचं उदाहरण दिलं. तर आपल्याला जे असत्य ठरलं, उदाहरणार्थ उचकी लागली, तर माणसाला सत्य काय आहे खरं म्हणजे पाणी. अशा वेळेला पाणी मिळालं तर एक वेळ त्याचं काहीतरी कमी होईल. त्यावेळेला लॉकरमधले दागिने नाही उपयोगी पडतात का, अत्यंत सत्य वस्तू म्हणून ठेवलेली आपण सांभाळून, त्यावेळी ती नाही उपयोगी पडत. त्यामुळे अशा कितीतरी बाबतीत ती उपयोगी पडत नाही, पण ती सर्वात सत्य 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 म्हणून ठेवलेली आहे, तर ती ठेवूनच जावी लागते अर्थात. तर त्यामुळे ती तिथेच राहते.
तेव्हा हे असत्य हे एकदा ठरल्यानंतर ती टाकायची जी तयारी आहे ती होत नाही, म्हणून खऱ्या ज्ञानापर्यंत जाऊन पोचता येत नाही. आणि ते आपल्याला मिळावं या अर्थाने ज्ञानी व्हावं. ज्ञानी व्हावं म्हणजे अशा आणखीन 4 डिग्र्या मिळवायची गरज आहे असं नाही, अमुक एक आणखीन काय विषयाचं ज्ञान करून घ्यायची गरज आहे असं नाही. मूळ ज्ञान काय आहे जे बदलत नाही, तिथपर्यंत मला जाऊन पोचायचं आहे. ते कसं पोचता येईल याचा विचार केला तर मग हे आपल्याला समाधानी होण्याचं प्रकरण सोडवता येईल. समाधान ज्या ठिकाणी आहे ते जे ध्येय आहे ते सत्य ज्ञानावर अवलंबून आहे. आणि हे जे मला नेहमीचं ज्ञान ज्याला म्हणतो आहे ते सगळ्यालाच ज्ञान म्हणायची सवय पडल्यामुळे असं प्रश्न हे सांगावा लागतो एवढा, नाही तेवढं सांगायची आवश्यकता नाही. पण हे अशासाठी की सगळ्यालाच ज्ञान म्हणायची सवय झाल्यामुळे हे आहे अडचण आली आहे. तर ह्या ज्ञानाच्या पलीकडे जे ज्ञान निरंतर आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही, शाश्वत आहे, त्या ज्ञानाची ओळख व्हावी म्हणजे आपल्याला हे जे समाधानी होण्याचं ध्येय आहे ते गाठता येईल. आता हाच प्रपंचातला बाजूला विचार केला तर सगळं असत्यच आहे, पण कमी असत्य जे आहे त्यासाठी जास्त असत्याचा त्याग करणं, एवढे एक मार्गाने पुढे जाता येते. जाता जाता मार्ग सांगून ठेवतो की जे कमी असत्य आहे त्याच्यासाठी जास्त असत्य आहे ते सोडून द्यायचं, कमी असत्य आहे ते स्वीकारायचं. असत्य असत्य करत करत ते पुढे सत्यापर्यंत जायचं आहे. तर आता असं करत जर समजा गेलं तर काय राहील शेवटी? माणसाला जरूर कशाची आहे? आपण साध्या भाषेत सत्य असत्याचा साध्या भाषेत विचार करू. साध्या भाषेत काय होईल तर माणसाला कशाची जरूर आहे? त्याला दागिन्याची जरूर आहे का? खायला प्यायला नाही. मगाशी काय लागलं? पाणी. असं करत करत शेवटी खाली आला समजा तर ह्याची गरज नाही, ह्याची गरज नाही, ह्याची मला जगायला गरज मला कशाची आहे असा जर विचार करत आला तर शेवटी अन्न आणि पाणी शिल्लक राहील. शेवटी खाली आलाच तर अगदी शेवटी अन्न आणि पाणी राहील. त्यातही काय राहील तर शेवटी पाणी राहील. हां, आणि त्यातही खाली राहिलं तर हवा राहील. श्वास पाहिजे की नाही? श्वास कोंडला ना, अन्न पाणी भरपूर आहे पण श्वास कोंडले तर काय नाही करता येणार. म्हणजे तो कुठेपर्यंत खाली येईल तर श्वासापर्यंत खाली येईल. मग श्वास चालवणारा कोण? आत आणि बाहेर. तेवढा शोधला की बरोबर सत्य ज्ञानापर्यंत आपण येतो. कारण एवढीच वस्तू आपल्याला ते सांगितलं ना, असत्य टाकीत गेलो तर शेवटी माझ्याजवळ सत्य शिल्लक राहतं. माझ्यामध्ये सुद्धा आहे त्या परिस्थितीत, म्हणजे फार काही मोठे व्याप न करता काय सत्य राहतं तर श्वास सत्य राहतो. म्हणून विश्वाताला श्वासपाही शोधून कोणता ते जे आहे ते एवढ्यासाठीच आहे की काय राहील माझ्यामध्ये तर एक श्वास चालू एवढं सत्य राहील, तोच चालला पाहिजे. तेवढं मात्र सत्याचा अंश माझ्यामध्ये आहे एवढं नक्की. आणि तो काय आहे माझ्यातला अंश? तो परमेश्वराचा अंश जो माझ्यामध्ये आहे तो जगवतो आहे एवढं नक्की. तो आज जो काही अंश आहे तो जगवतो. आणि इथपर्यंत खाली यायला होता तेव्हा कुठंतरी मूळ ज्ञानाची थोडी झलक मिळते की जे खरं समाधान आपल्याला देईल. तेव्हा असं जर ज्ञान आहे ते जर एवढ्याशा श्वासापर्यंत आल्यानंतर आपल्याला थोडी समाधानाची झलक देऊ शकत असेल तर पूर्ण ज्ञान जर झालं तर त्याचे शांती किंवा समाधान किती राहील याची आपण कल्पना करू शकतो. पूर्ण खऱ्या अर्थाने श्रद्धावान झालो, सगळं मधलं टाकून दिलं, आपलं कर्तव्याचरण केलेलं आहे, निश्चिंतपणे कामं केलेली आहेत, आपली जी आहेत त्यात चित्त निश्चिंत ठेवलेलं आहे, अशा अवस्थेत आपलं साधन आहे त्याच्याबरोबर. म्हणजे कर्तव्याचरणामध्ये साधन पण आलं, नाम आलं, आपलं काय साधन असेल ते आलं, वाचन आलं, ज्ञानेश्वरी आली, काय आले ते सगळं, अधिक आपली काय कर्तव्य आली ती सगळी ती निश्चिंतपणाने करतो. कुठे हालचाल होत नाही चित्ताची, काय जे गाडायचे ते प्रसंगी गाठ, आपली हालचाल नाही होत. असं जर करत मी राहिलो तर मला अखेर त्या सत्याची गाठ पडते. तर ती श्रद्धेने पडते, इकडं ज्ञानाने पडते. प्रपंच ज्ञान ओलांडलं की आपल्याला ती पडते. तेव्हा पूर्ण ज्ञान झालं तर आता कल्पना करू, समजा एखाद्या माणसाला पूर्ण ज्ञान झालं तर त्याला मूळ स्वरूपाचं ज्ञान होतं आणि त्याच्यावर श्रद्धा उत्पन्न होते. म्हणजे पूर्ण ज्ञानातून पूर्ण श्रद्धा पण उत्पन्न होते. ही एकमेकांना पूरक आहेत म्हणण्याचं कारण असं की सुरुवातीला पण ती पूरक आहेत आणि शेवटी पण पूरक आहेत. पूर्ण ज्ञान झालं तर स्वस्वरूपावर श्रद्धा निर्माण होते आणि तेच शेवटी खरं आहे हे लक्षात येतं. हे शेवटी जे रामरूपी अंतरात्मा म्हणलं शेवटी, नाही ते एवढं वर्णन सगळं आहे ते एका मारुतीच्या अवताराचं वर्णन आहे, पण शेवटी काय आहे सार? शेवटी हे सगळ्यात आजवत सांगितलं ते शेवटी सार काय? अमृतानुभव. काय इकडे ज्ञानेश्वरीचा अमृतानुभव, तिकडे समर्थांचं काय? आत्माराम. शेवटी आत्मारामच सत्य ना, तिकडे अमृतानुभवच सत्य ना. म्हणजे शेवटी सत्याचं जर गुह्य सांगायचं झालं तर शेवटी ते ग्रंथ असे येतात. तर तसे त्या ठिकाणी जाऊन पोहोचायचं एवढं जरी डोळ्यासमोर असलं तर तिथे मात्र पूर्ण श्रद्धेने मनुष्य वावरतो. कारण पूर्ण श्रद्धेचा अनुभव किंवा साक्षात्कार त्याला आहे. म्हणजे पूर्ण ज्ञानानंतर पूर्ण श्रद्धा आहे आणि पूर्ण श्रद्धा जर ठेवली तर सगळंच असत गळून गेल्यामुळे फक्त ज्ञान मूळ शिल्लक राहतं. त्यामुळे तिथेही ते एकमेकांना पूरक होतं असं लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणून समाधानी होण्यासाठी आपण ज्ञानी तरी व्हावं किंवा श्रद्धावान तरी. आपल्याला काय आपल्याला ठेवण योग्य वाटते ती आपण पत्करावे.
आपल्याला श्रद्धेच्या मार्गाने जाणं असेल तर निश्चिंत राहावं, आपली कर्तव्य करावी, कुणावर काय असेल ती श्रद्धा ठेवावी आणि कर्तव्याचरणाला चुकू नये आपल्या, आणि खात्री बाळगावी की ते मला कळणार आणि ते मला मिळणार. एक ना एक दिवस परमेश्वराला तुमच्यासमोर उभं राहणं भाग आहे. कारण तुम्ही श्रद्धा ठेवून बसलेले आहात, तुमचं काम करतात, जो चालतो आहे तो पोचलाच पाहिजे, त्या न्यायाने ते पोचतो, त्यामुळे ते त्याच्याकडे खेचून येतं समाधान. तर असंही आपल्याला जाता येईल. जर आपल्याला असं वाटत असेल मी ह्यात प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करेन, असत्य ती फेकून देईन, असत्य ती फेकून देईन, तर शेवटी तुम्ही जे सत्य आहे तेवढंच शिल्लक राहील. ते तुमच्यामध्ये आहे त्याचा प्रत्यय येईल, तेच बाहेर आहे असंही प्रत्यय येईल. जगाचं स्वरूप कळलं की जगदीशाचं स्वरूप कळतं, तसं स्वरूप कळेल आणि याही मार्गाने जाता येईल. आपल्याला ते प्राप्त हो एवढी आपण प्रार्थना करूया आणि थांबू. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर, ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. देवधन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी, देवधन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. देह करावा अर्पण तरी तो नाशवंत जाण, देह करावा अर्पण तरी तो नाशवंत जाण. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार,